मित्रमैत्रिणींनो, रिचर्ड कार्लसन यांच्या डोंट वरी मेक मनी या पुस्तकाच्या समरीनंतर आज आपण ऐकणार आहोत लेखक डेव्हिड श्वार्ट्झ यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी. पुस्तकाचे नाव आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग, मोठा विचार करण्याची जादू. तुम्ही कदाचित हे अनेकदा ऐकले असेल की थिंक बिग, थिंक आउट ऑफ बॉक्स, डू मोर अँड बी मोर. हे खूप सर्वसामान्य प्रेरणादायक सल्ले आहेत जे जवळपास प्रत्येकजण दुसऱ्याला देतो आणि आपणही या गोष्टीवर विश्वास ठेवून अपेक्षा करतो की हे सत्य होईल. पण आपण खरोखरच हे जाणतो का की हे सल्ले काम करतील की नाही? तुम्हाला खरोखर असे वाटते का की मोठा विचार केल्याने तुम्हाला हवे असलेले यश मिळू शकेल? जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे स्वतःला हे प्रश्न विचारतात, तर त्यांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. मोठ्या विचारांची जादू तुम्हाला हे जाणून घेण्यास मदत करेल की तुमच्या यशामध्ये तुमचे विचार किती महत्त्वाचे आहेत. तुम्ही जे आहात आणि जे तुम्हाला व्हायचे आहे त्यामध्ये आपले विचार मोठी भूमिका बजावतात. तुम्ही ज्या गोष्टीला पात्र आहात ते मिळवण्यासाठी तुमचे जादुई विचारच तुम्हाला मदत करतील. तर द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकात तुम्हाला ते बेसिक प्रिन्सिपल्स आणि कन्सेप्ट्स शिकायला मिळतील जे सत्य जीवनावर आधारित आणि परीक्षण करून घेतलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला समजावेल की काय करायचे आहे आणि कसे त्या प्रिन्सिपल्सचा वापर करून तुम्ही मोठे यश आणि जीवनातील मोठा आनंद मिळवू शकता. तर सर्वात प्रथम प्रिन्सिपल येते ते म्हणजे बिलीव्ह यू कॅन सक्सीड अँड यू विल. तुम्ही यशस्वी होऊ शकता हे मान्य करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. योग्य गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, कोणतेही काम करण्यापूर्वी हा विचार करा की आपण ते काम करू शकता आणि आपण त्या कामात यशस्वी व्हाल. नंबर 2, तुम्ही कधीही विचार करू नका की तुम्ही अपयशी व्हाल. नंबर 3, 21 दिवस अगोदरपासून हे बोलायला सुरुवात करा की मी यशस्वी होईन. हे वारंवार आपल्या मनात रिपीट करायला सुरुवात करा. यानंतर दुसऱ्या नंबरचे प्रिन्सिपल येते ते म्हणजे क्युअर युअर सेल्फ ऑफ एक्सक्युजायटिस द फेल्युअर डिसीज. एक्सक्युजायटिस या अपयशाच्या आजाराला बरा करा. जर आपण इतरांचे निरीक्षण आणि त्यांचा अभ्यास केला तर कळेल की अपयशी लोक एका बाजूच्या मेंदूला बंद करण्याच्या आजाराचे बळी पडले आहेत. या आजाराला एक्सक्युजायटिस म्हणतात. जे लोक यामुळे पीडित असतात त्यांच्या हे लक्षात येत नाही, पण आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील काही पैलूंचा विचार करतो आणि त्यांना आपल्या अपयशासाठी जबाबदार धरतो. जेव्हा लोक आपल्याला विचारतात की काय झाले, आपण का प्रगती करत नाही, तर आपण असे काही कारणे सांगतो. उदाहरणार्थ, मला आरोग्याच्या समस्या आहेत, किंवा माझे बऱ्यापैकी वय झाले आहे, किंवा मी तेवढा हुशार नाही, किंवा मी दुर्दैवी आहे. पण असे न करता सतत स्वतःला सांगा की आज तुम्ही जेवढे सक्षम आहात त्यापेक्षा तुम्ही अधिक करू शकता. दुसरे लोक तुमच्यावर टीका करतील, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवावा, कारण तुमच्या कामाबद्दल त्यांचे विचार वेगळे असू शकतात. तुम्हाला ते योग्य वाटत असेपर्यंत आणि तुम्हाला वाटत असेल की त्या कामामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल, तोपर्यंत लोकांच्या टीकेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. जेव्हा लोक टीका करतील तेव्हा स्वतःला सांगा की तुमचा स्वतःवर विश्वास आहे आणि तुम्ही एक दिवस मोठे यश मिळवाल. मोठे उद्दिष्ट ठरवा. लाखो नाही तर करोडो कमावण्याचे स्वप्न पहा. जितके मोठे उद्दिष्ट ठरवाल तितके मोठे काम कराल. बहाणे बनवणे थांबा. जितका वेळ बहाणे बनवण्यात आणि विचार करण्यात घालवाल त्यापेक्षा हा विचार करा की तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही आताच ते काम करू शकता. उद्दिष्ट मोठे ठेवा, पण छोट्या स्टेपपासून सुरुवात करा. जर तुम्हाला मॅरेथॉन धावायचे असेल तर सुरुवातीला 100 मीटर किंवा 50 मीटरपासून सुरुवात करा. सराव करा आणि हळूहळू त्यात वाढ करा. भीतीचा सामना करा. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे बिल्ड कॉन्फिडन्स अँड डिस्ट्रॉय फिअर. भीतीचा सामना करा. जर पब्लिक स्पीकिंगची भीती असेल तर लोकांच्या समोर भाषण करा. लोकांच्या टीकेवर विश्वास ठेवू नका. तुमच्या कामावर विश्वास ठेवा.
तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या कामाला छोट्या भागामध्ये विभाजित करा. उदाहरणार्थ, जर लोकांच्या समोर भाषण करण्याची भीती वाटत असेल तर आधी 2 किंवा 3 लोकांच्या समोर किंवा एका व्यक्तीच्या समोर भाषण देण्याचा सराव करा. नेव्हीच्या रिक्रुटर्सच्या एका ग्रुपची पोहण्याच्या क्षमतेची टेस्ट घेण्यात आली. त्यांच्यातील बहुतेक तरुण मुलं होती ज्यांना पाण्याच्या खोलीची भीती होती. अगदी काही फूट पाण्यातसुद्धा. एका एक्झरसाइजमध्ये त्यांना 15 फूट पाण्यात उडी मारायला सांगितलं, पण पाण्यात उडी मारायची कुणाचीच हिंमत झाली नाही. नेव्ही ऑफिसरने स्वयंसेवकांना पुढे येण्यास सांगितले, पण कुणीच पुढं आलं नाही. ऑफिसरला एक कल्पना सुचली. त्याने एका रिक्रूटचे नाव घेतले आणि त्याला आपल्या जवळ बोलावले. तेव्हा तो रिक्रूट त्याच्याकडे आला तेव्हा ऑफिसरने त्याला हळूच काहीतरी सांगितले आणि वॉटर पूलमध्ये ढकलले. हे पाहून सगळे रिक्रूटर्स शॉक्ड झाले. ज्याला धक्का दिला होता तो रिक्रूट अजूनही पाण्याच्या वर आला नव्हता. सगळे घाबरलेले आणि काळजीत होते की आता काय होईल. तेवढ्यात अचानक तो सदस्य पाण्यात स्ट्रगल करताना दिसला. तो पाण्याबाहेर येण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. एका प्रोफेशनल स्विमरच्या मदतीने त्याला पूलमधून बाहेर काढण्यात आलं. ऑफिसरने त्याला विचारलं की तो ट्रेनिंग चालू ठेवू इच्छितो का, तर सदस्याने मोठ्या आत्मविश्वासाने हो म्हटले आणि त्याने असेही सांगितले की तो पुन्हा पाण्यात उडी मारायला तयार आहे, जेणेकरून तो आपली भीती दूर करून पोहायला शिकू शकेल. तर पाहिलं का, ॲक्शनच भीतीवरचा इलाज आहे. भीतीच आपल्याला विश्वास ठेवण्यापासून थांबवते की आपण काही करू शकतो. सकारात्मक विचाराद्वारे आपण आपला आत्मविश्वास निर्माण करून आपल्या मनातून भीती काढून टाकू शकता. यानंतरचे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल नंबर 4, हाऊ टू थिंक बिग. जर आपण गोष्टींना सध्या जशा आहेत तशा पाहण्याऐवजी असे पाहू की जशा त्या होऊ शकतात, तर आपण त्यामध्ये खूप मोठी किंवा महत्त्वाची भर घालू शकतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन विस्तृत करून आणि फक्त जे दिसते तिथेच अडकून न राहता भविष्यकाळात काय होऊ शकते त्याचा विचार करा आणि आपण उत्तम रीतीने यशस्वी झालो आहोत याची प्रतिमा कल्पना करा. चांगल्या गोष्टी बोलत राहा आणि चांगल्या गोष्टीचा विचार करत राहा. अशा लोकांकडून प्रेरणा घ्या ज्यांची या अगोदर परिस्थिती खराब होती पण आज तुमच्यापेक्षा खूप यशस्वी आहेत. नवनवीन पुस्तके वाचा आणि नवीन पॉडकास्ट पाहत राहा. तुम्ही जे काम करता ते सिस्टमॅटिकली किंवा पद्धतशीरपणे करायला शिका. आपल्या कामावर प्रेम करायला शिका. काम शिस्तीने करायला शिका आणि नकारात्मक लोकांसोबत राहणे थांबवा. जे लोक तुमचा उपहास करतात, तुमच्यावर टीका करतात, त्यांच्याशी लढायची गरज नाही. त्यांच्यासोबत हसून मजाक करा. पण जेव्हा तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायचे असेल तेव्हा तुमच्याजवळ असे लोक असायला पाहिजेत जे तुमच्यासारखेच कामाच्या बाबतीत सिरियस आहेत. म्हणजेच तुम्ही अधिक ऊर्जा देऊन काम करू शकाल. नवीन प्रकारे स्वप्न पाहायला शिका. आपला मेंदू एक अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे. वैज्ञानिक देखील याच्या शक्तीने खूप प्रभावित आहेत. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन. याबद्दल जाणून घ्या की तुमच्यातील सर्व भीती, वाईट सवयी आणि तुमचे व्यक्तिमत्व हे सर्व काही सबकॉन्शियस माइंडमध्ये असते आणि जर तुम्हाला त्यात काही बदल करायचे असतील तर तुम्हाला हे करावे लागेल. तुम्हाला हे प्रत्येक रात्री झोपेच्या वेळी बोलावे लागेल. मी अत्यंत आत्मविश्वास असलेला आहे. मी माझे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करतो. मी जे करतो ते पूर्ण करूनच सोडतो आणि मी माझ्या कामात यशस्वी होऊनच थांबतो. यानंतर प्रिन्सिपल नंबर 5 आहे हाऊ टू थिंक क्रिएटिव्हली. तुम्हाला जर नवनवीन कल्पना डोक्यात यायला हव्या असतील तर तुमच्या अवचेतन मनाला सांगा की माझ्यासाठी एक नवीन व्यवसायाची युक्ती शोधा. मी श्रीमंत आहे आणि मी श्रीमंत बनू शकतो. मी अत्यंत आनंदी आहे आणि मी कायमच आनंदी राहतो. या पद्धतीने तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही हवे असेल त्यासाठी तुमच्या अवचेतन मनाला कमांड द्या. जसे जसे तुम्ही रात्री झोपताना हे स्वतःला सांगाल तसे तसे तुमचे अवचेतन मन हळूहळू रिप्रोग्राम होईल. पण यासाठी तुम्हाला धैर्य म्हणजेच संयम ठेवावा लागेल. नेक्स्ट प्रिन्सिपल 6 आहे यू आर व्हॉट यू थिंक. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही असता. जर तुम्ही विचार कराल की मी श्रीमंत होईल तर तुम्ही खरोखरच श्रीमंत बनाल. कारण तुमचा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, जे पण तुम्ही बोलता तुमचं अवचेतन मन त्याला ऐकते. तुम्ही जसे विचार आणाल तुमचं अवचेतन मन तुमच्यासाठी तसेच नवनवीन युक्त्या लक्षात आणून देईल.
जर तुम्ही चांगले विचार ठेवले तर तुमच्या मनात विचारापासून सुरू होते आणि ज्या गोष्टीचा तुम्ही वारंवार विचार करता त्याच्याशी संबंधित विचार आणि संबंधित कृती करता आणि मग ती गोष्ट तुमच्यासमोर सत्यात साकार होते. हे तुम्ही स्वतःच निरीक्षण केले असेल. तुमचे मन एक प्रकारची बाग आहे. तुम्ही त्यात कोणतेही बीज घालाल तुम्हाला तशाच प्रकारचे फळ परत मिळेल. जर तुम्ही सकारात्मक विचार टाकाल तर तुमच्या कृती आणि कल्पना देखील सकारात्मक असतील. यानंतरचे प्रिन्सिपल नंबर 7 येते ते म्हणजे मॅनेज युअर एन्व्हायरमेंट, गो टू फर्स्ट क्लास. तुमच्या आसपासच्या वातावरणाला सुधारित करा. तुमच्या आजूबाजूचे वातावरण जसे पण असेल त्या वातावरणाचा तुमच्यावर खूप मोठा प्रभाव होतो. अशा लोकांसोबत राहा जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा त्या क्षेत्रात अनुभवी आहेत. दुसऱ्या कोणाबद्दल काहीही बोलू नका किंवा विचार करू नका, कारण हे तुमचे काम नाही. तुमचे सर्वात प्रथम लक्ष आपल्या स्वतःवर असले पाहिजे. प्रिन्सिपल नंबर 8 मेक युअर ॲटिट्यूड युअर फ्रेंड. तुमच्या दृष्टिकोनाला तुमचा मित्र बनवा. काही लोक महागड्या कपड्यामध्येही खूप नम्र असतात, तर काही लोक जीवनात थोडंसं यश मिळवून अत्यंत गर्विष्ठ होतात आणि या गोष्टीला आपण आपला ॲटिट्यूड म्हणत असतो. आपण आपल्या दृष्टिकोनाला कसे बनवावे? तर याचे उत्तर आहे मानसिकदृष्ट्या मजबूत दृष्टिकोन असावा. कधीही स्वतःला कमजोर समजू नका. नेहमी आनंदाने सांगा की मी खूप मजबूत आहे आणि मी हे काम करू शकतो. मी कठीण परिस्थितीत कधीही हताश होत नाही. वाईट काळही मला हरवू शकत नाही. सर्व्हिस फर्स्ट ॲटिट्यूड. सर्वप्रथम दुसऱ्या लोकांना महत्त्व द्या. लोकांना काही मूल्य प्रदान करणे आवश्यक आहे. त्यामुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात काही मोठे साध्य करू शकता. जर तुम्ही काही काम करत असाल तर ग्राहकांना त्या कामाची सर्वोत्तम पावती मिळाली पाहिजे. दुसऱ्यांपेक्षा थोडे अधिक काम करा. इतर लोकांपेक्षा थोडे अधिक प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या कामामध्ये सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. यानंतर प्रिन्सिपल नंबर 9 आहे थिंक राईट टुवर्ड्स पीपल. लोकांबद्दल चांगला किंवा योग्य विचार करा. सर्व लोकांसाठी चांगले विचार करा, चांगले बोला आणि सर्वांसोबत चांगले वागा. काहीही बोलण्या अगोदर किंवा करण्या अगोदर विचार करा. तुम्ही कोणालाही काहीही म्हटल्यास तुमच्या प्रतिष्ठेवर त्याचा थेट प्रभाव होईल. म्हणूनच सर्वांचा आदर करा आणि एक ना एक दिवस तुमच्या आजूबाजूला अनेक लोक असतील जे तुमचा आदर करतील. जरी आज कोणीही नसले तरी तुम्हाला सावधगिरीने वागावे लागेल. यानंतरचे प्रिन्सिपल नंबर 10 आहे गेट द ॲक्शन हॅबिट. कृती करण्याची सवय लावून घ्या. काम चांगल्या प्रकारे करण्याची सवय लावा. तुमच्या विचारामध्ये खूप जादू आहे. तुम्हाला कृती करावी लागेल. ज्या गोष्टीचा विचार कराल तशीच कृती करा आणि त्याच गोष्टीबद्दल बोला. तेव्हाच तुम्ही त्या कामात यशस्वी व्हाल. तुमच्या प्लॅनिंगमध्ये फक्त 5% वेळ द्या आणि उर्वरित 95% वेळ तुमच्या कामासाठी द्या. परफेक्शनची चिंता करू नका. आजपर्यंत कोणीही परफेक्ट झाले नाहीत आणि तुम्हीही होऊ शकणार नाही. चुका करत राहाल आणि त्यातून शिकत राहाल. 11 नंबरचे प्रिन्सिपल आहे हाऊ टू टर्न डिफीट इंटू विक्ट्री. अपयशाला यशामध्ये बदला. प्रत्येक अपयशात तुमच्यासाठी एक शिकवण असते. प्रत्येक अपयश तुमच्यासाठी एक शिक्षण असते आणि त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकाल. कृतीमध्ये बदल करा, पण ध्येय कधीही बदलू नका. कृती बदलावी लागेल आणि एक दिवस नक्कीच मार्ग सापडेल. तुम्हाला आलेल्या अपयशामुळे भविष्यकाळ ठरवू नका. एकदा अपयशी झालात म्हणजे पुढेही अपयशी व्हाल असा त्याचा अर्थ नाही. वारंवार अपयशी होत असाल तर याचा अर्थ तुमचे ध्येय चुकीचे नसते, तर तुमच्या कृती चुकीच्या असतात. नंबर 12चे प्रिन्सिपल आहे यूज गोल टू हेल्प यू टू ग्रो. जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुमचे ध्येय काय आहे, तुमची मंजिल काय आहे, तेव्हा तुम्ही तुमच्यासमोर एक स्पष्ट मार्गाची कल्पना करता. ध्येय बनवण्याची सवय लावावी लागेल. जीवनात ध्येय सेट करायचे असतील तर 10 वर्षाच्या ध्येयाचे नियोजन लिहा आणि त्याचे ट्रॅकिंग करत राहा. जेव्हा तुम्ही एक ध्येय ठरवले आहे तेव्हा तुम्हाला कृती करावी लागेल. छोट्या छोट्या कृती करत तुम्हाला हे कळेल की तुम्ही किती चांगले व्यक्ती आणि साधक बनू शकता.
प्रिन्सिपल नंबर 13 आहे हाऊ टू थिंक लाईक अ लीडर. नेत्याप्रमाणे विचार करायला सुरुवात करा. या जगात लोकांना बॉसची नव्हे तर एका नेत्याची गरज आहे. लोकांना आदेश देऊ नका. त्यांच्यासाठी कसे नेतृत्व करायचे ते शिकून घ्या. आदेश देणे हे बॉसचे काम असते, पण एक नेता आपल्या लोकांसोबत काम करतो. लोक बॉसचा तिरस्कार करतात आणि त्यांना नेते खूप आवडतात. नेत्यांच्या विचारामध्ये काही उत्तम गुणधर्म असतात ज्यांना तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. नेहमी शांत राहा आणि संयम ठेवा. इतरांच्या वेदना समजून घ्या आणि त्यांच्यासोबत चांगले वागा. कठीण काळात सर्वांची साथ द्या. कदाचित तुम्ही समस्येचे समाधान करू शकणार नाही, परंतु त्यांच्या सोबत उभे राहा आणि त्यांना सपोर्ट करा. नेहमी पुढे जाण्याचा विचार करा आणि त्यासाठी कृती करा. वाईट काळात लोकांना प्रेरित करा. कधीही कोणाला तुमचा अहंकार दाखवू नका. नेहमी नम्र राहा. नेहमी आधी विचार करा की कोणत्या परिस्थितीला कसे हाताळायचे. हे एक नेत्याचे लक्षण आहे. नकारात्मक लोकांच्या गोष्टींना दुर्लक्ष करा. फक्त हसण्यावर घेऊन मजाक करा आणि पुढे जा, कारण तुमच्यासमोर तुमचे ध्येय आहे आणि तुम्हाला हे ठरवायचे आहे की तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयासाठी लावायची आहे की त्या नकारात्मक लोकांवर. मित्रमैत्रिणींनो, आता आपण या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, ते म्हणजे या पुस्तकाची समरी. तर चला मग बघूया. जेव्हा जीवनातील सर्वात वाईट वेळ येते त्यावेळी मॅजिक ऑफ थिंकिंग बिगला आपल्या जीवनात कसे वापरू शकतो. आपल्या जीवनात अनेक वेळा खूप वाईट वेळ येते. कोणी आपल्याला फसवते, काही नुकसान होते, आपण कधीकधी अपयशी होतो आणि त्यावेळी आपल्याला काहीच समजत नाही की आपण काय करावे आणि आपण या परिस्थितीचे समाधान कसे काढावे. म्हणून आपल्याला या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. जेव्हा लोक तुम्हाला खाली दाखवत असतात आणि तुमचा मजाक उडवत असतात तेव्हा नेहमी मोठी विचारधारा ठेवा. जेव्हा तुमचे मन तुम्हाला सांगते की मी हे करू शकत नाही तेव्हा नेहमी मोठी विचारधारा ठेवा. जेव्हा भांडणाची वेळ येते तेव्हा सुद्धा नेहमी मोठी विचारधारा ठेवा. जेव्हा तुम्हाला स्वतःला हरलेले वाटते तेव्हा नेहमी मोठी विचारधारा ठेवा. जेव्हा एखादे नाते खराब होऊ लागते तेव्हा नेहमी मोठी विचारधारा ठेवा. जेव्हा एखादा व्यवसाय किंवा कोणतीही परिस्थिती ठीक नाही चालत आहे तेव्हा नेहमी मोठा विचार करा. जर तुम्ही मोठे विचार ठेवाल तर जीवनातील कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकता. तुम्हाला मोठी विचारधारा आणि संयमाची गरज आहे आणि तुम्ही स्वतःच त्या गोष्टीचे समाधान आणि युक्ती शोधून काढाल. फक्त संयम ठेवा आणि सराव करत राहा. तुमच्या विचारात जादू आहे, म्हणून मोठा विचार करा. तुम्ही जितका मोठा विचार कराल तितकीच मोठी कृती कराल. म्हणून या जादूचा फायदा घ्या आणि जीवनात मनासारखे यश मिळवा. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला ही ऑडिओ बुक समरी कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑडिओ बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचत राहा आणि आनंदी राहा.